हे रुद्राक्षाचे बीड्स कसले किती मुखी आहेत सगळे? हे आमचे नेपाळचे रुद्राक्ष आहेत. ओके. 5 मुखी आहे. युजली आपण जपमाळासाठी जे आहे ते बरोबर. वापरतो. बरोबर. आणि कोणाला फक्त घालायचं असेल तर त्याच्यासाठी पण यूज करू शकतो. अच्छा अच्छा अच्छा. हे आता काय आहे? डिफरंट रेंज ऑफ ब्रेसलेट्स आहे. अच्छा. ह्याच्यात पण 5 मुखीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे क्रिस्टल्स बरोबर. आणि हे जे मोठे दिसत आहे हे नेपाळचे रुद्राक्ष. आणि हे प्राइस कॉस्टिंग का असतं सगळ्यांची नॉर्मली? डिफरंट कॉस्टिंग आहे. अच्छा. स्टार्टिंग 300 पासून. 300 पासून आहे. आणि मोठे बीड्स असतील ते कितीला असतील अंदाज? हे जे आहे हे अट्रॅक्शन ब्रेसलेट म्हणतात. याचं पर रुद्राक्ष जे आहे ते 300 रुपयाला. 300 रुपयाला एक आहे. आणि त्याच्यात 13 बीड्स आहे. 13 बीड्स. ओके ओके ओके. अच्छा. हे ध्यान योग माला रुद्राक्ष. याच्यात कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन केलेलं आहे. बरोबर. ओके. एक मुखी ह्याचं सुद्धा आहे, मून शेप मध्ये सुद्धा आहे. काजूदाना. बरोबर बरोबर. हे पुस्तक बुक्स आहेत शिवपुराण. हे काय आहे? बॅग हँडबॅग केली आहे. ओके ओके. हे रुद्राक्षाचीच आहे ऍक्च्युली ओरिजिनल. ओके. अच्छा. हे कसे कॉस्टिंग काय असेल त्याचं प्राइसिंग? आणि ओके. अच्छा. हे 5 मुखी नॉर्मली 5 मुखी असतात. हे काय आहे इथे? हे जे आहे हे आमचं रजिस्टर्ड ट्रेडमार्क प्रोडक्ट आहे. सिद्धमाळा म्हणतात याला. अच्छा. ह्याच्यात 1 ते 14 मुखीचे कॉम्बिनेशन आहे. ओके. आणि ही जी आहे ही कलेक्टर साईज बीड आहे. अच्छा अच्छा. तर त्याची रेंज आहे 6 लाख. अच्छा. 6 lakhs आहे. 6 राईट 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 राईट. आणि बीड्स मोठे आहेत एकदम. हो. नाही बरोबर आहे. हे सिंगल हे काय? हा 10 मुखीचा रुद्राक्ष. अच्छा. 10 मुखी 10 मुखी. ओके. हे नवरत्न माळा आहे. अच्छा. नवरत्न माळा. हा बेसिकली नवग्रहचं आहे सेट. अच्छा. पूर्ण सेट नवग्रहाला तो बॅलन्स करतो. अच्छा अच्छा. हे पूर्ण सेटच येतो. हा पूर्ण सेट घ्यायला की किती आहे म्हणजे? पूर्ण सेट नाही. असे वेगळे वेगळे तुम्ही हे देता? अच्छा. प्रत्येक प्रोडक्ट जो आहे तो नवग्रहासाठी एक प्रोडक्ट पण घालू शकतो. बरोबर बरोबर. ओके ओके. हे तुमचे बुक्स हे त्याचं कॉस्टिंग दिलेलं आहे. अच्छा. ओके ओके. हे बुक्स आणि पाचमुखी गोल्ड मध्ये आमचं सिलेक्टिव्ह रेंज आहे. ओके. हा 5 मुखीचा आहे. हे वेगवेगळ्या मुखीचे हे नेपाळचे रुद्राक्ष आहे. अच्छा. हा गौरी शंकर आहे. हा 14 मुखी आहे. बरोबर. हा 12 मुखी आहे. हा 1 मुखी आणि हा 9 मुखी आहे. अच्छा. राऊंड शेप मध्ये 1 मुखी असं म्हणजे रेअर नाहीच आहे तसे. अच्छा. ओके ओके. अच्छा. हाऊ टू आयडेंटिफाय फेक रुद्राक्ष? अच्छा. हे रॉ असं असतात. हे काय आहे? हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे. डायसेक्ट केलेलं आहे. त्याचं कट सेक्शन जे आहे ते डिस्प्लेला ठेवलंय. अच्छा. जेवढ्या मुखीचा रुद्राक्ष असतो तेवढ्या त्याच्यात कंपार्टमेंट असतात. आणि हे फेक रुद्राक्ष आहे. अच्छा. जस्ट टू डिफरन्शिएट बिटवीन द रिअल अँड द फेक वन्स. पण रिअल असेच वाटतात. रिअलच वाटतात. आम्ही असं घ्यायला गेलो तर पर्सनला कळणार नाही ओरिजिनल आहे की बरोबर बरोबर बरोबर. या बाजूला या बाजूला आमचे सगळे प्रत्येक प्लॅनेट्स ग्रह जे असतात आपले 9 ग्रह बरोबर त्यांच्या हिशोबाने कुठले रुद्राक्ष घालायचे आहे ते दिलेलं आहे डिस्प्लेमध्ये. जसं सूर्य आहे तर त्याच्यासाठी 12 मुखी आहे. अच्छा. 1 मुखी आहे. ओके. 1 मुखीचं इंडोनेशियन आहे. ओके. 19 मुखी आहे. ते डिस्प्लेमध्ये नाही ठेवलंय आम्ही. अच्छा. आणि तो 1 मुखी ओके. अच्छा. आणि कॉस्टिंग दिलेली. हो. त्याच्यात डिफरंट साइजेस असतात. बरोबर. स्मॉल, लार्ज, कलेक्टर आणि सुपर कलेक्टर. हे चंद्रग्रहासाठी आहे. इथे गौरी शंकर आहे. बरोबर. हा गर्भगौरी आहे. दॅट इज यूज फॉर कन्सिविंग. बरोबर. आणि ही 2 मुखीची इंडोनेशियन माळा आहे. ओके. आणि हा 2 मुखी नेपाळी रुद्राक्ष जे हातात रिस्ट मध्ये घालायचं असतं. याचं ब्रेसलेट. याचं कॉस्टिंग इथे आहे ना?
कॉस्टचं हे बरोबर. दिस इज फॉर गुरु. अच्छा, तीन मुखी नाही, सॉरी, 5 मुखी. 5 मुखी आहे गुरुसाठी. 5 मुखी. हा 5 मुखीचा आहे. हा 5 मुखी कंठ आहे. दॅट इज 32+1. अच्छा, 33 बीड्सचं असतं हे. हा ब्रेसलेट. हा 3 मुखीची 5 मुखीची इंडोनेशियन माळा. अच्छा. आणि हा 15 मुखी त्याचा हायर बीड. ओके ओके ओके. त्याची प्राइसिंग आहे. मग राहू प्लॅनेट, त्याच्यासाठी 8 मुखीचं रुद्राक्ष आहे. ओके. मग 8 मुखीची माळा इंडोनेशियन. बरोबर. गणेश रुद्राक्ष. बरोबर. आणि हा 16 मुखी. ओके ओके. राहूसाठी. त्याचं प्राइस. ओके, राहूसाठी 8 मुखी. हे बुध ग्रहासाठी आहे. हा 4 मुखीचं रुद्राक्ष आहे. 4 मुखी कंठा. अगेन 32+1. राईट राईट. हे माळा आहे 108+1. आणि हे सरस्वती बांधे. ह्याच्यात कॉम्बिनेशन असतं 2 4 मुखी आणि 1 6 मुखीचं कॉम्बिनेशन आहे. ते युजली आम्ही स्टुडंटसाठी देतो अंडर 18. राईट राईट. बुद्धीसाठी. त्याचं हे प्राइस एक अंदाज येतो सगळ्यांना की वेबसाईटवरती सगळे डिटेल्स आहे आमच्या. शुक्रसाठी 6 मुखी. 6 मुखीचं ब्रेसलेट आहे. राईट. 13 मुखी. 6 मुखीची माळा इंडोनेशियन. आणि स्फटिकची माळा पण आहे. मग आपला आहे केतूसाठी 9 मुखीचं असतं. मग 9 मुखी माळा आहे. बरोबर. आणि 9 मुखी रुद्राक्ष. हे सगळे नेपाळचे. हो जेवढे पण मोठे बीड्स दिसत आहेत नेपाळचे. इंडोनेशियन नॉर्मल छोटे बीड्स. लहान बीड्स असतात. हो. त्याच्यात म्हणजे फरक आहे त्याच्यात. हो बरोबर. नेपाळमध्ये कधीच तुम्हाला छोटे बीड्स नाही मिळणार. शनीसाठी 7 मुखी रुद्राक्ष. अच्छा. 7 मुखी हँगिंग आहे जे आपण घरात पण लावू शकतो. 7 मुखी इंडोनेशियन माळा आहे. मग हा 7 मुखी देवलक्ष्मी ब्रेसलेट म्हणतो. कंठ आहे परत 32+1. आणि हे लक्ष्मी कॅश बॉक्स आहे जे आपण मंदिरात ठेवतो. मंदिरात ठेवायला ते बेनिफिशियल आहे. त्याची प्राइस शनीसाठी 7 मुखी असतात. 7 आहे, 14 आहे. अच्छा. ओके. आणि दिस इज लास्ट मंगल. त्याच्यासाठी 3 मुखी आहे. ओके. मग 14 मुखी आहे. 11 मुखी आहे. 3 मुखीची माळा आहे इंडोनेशियन. आणि ही कोरीची माळा आहे. ओके. आणि त्याचा हायर बीड आहे 18 मुखी. अच्छा. प्राइसिंग असतं तर लोकांना कळतं एक्झॅक्टली व्हिडिओ बरोबर की किती अंदाज हे असतं त्याचं. हे जे आहे लास्ट हा गणेश सरस्वती बांधे. अच्छा. गणेश पण स्टुडंट्सला देतो 18+. अच्छा 18+. हा ह्याच्यात 1 गणेश, 1 4 आणि 1 6 मुखीचा रुद्राक्ष. आता हे कोणाला घ्यायचे असतील एरवी आता सध्या एक्झिबिशन चालू आहे. एक्झिबिशन डेट किती आहे? काय डेट आहे? आता 1 ते 8 तारखेला. मार्च. 8 मार्च. एक्झॅक्टली ॲड्रेस काय तुमचा इथे? ॲड्रेस आहे लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या समोर श्रीकृष्णा बिल्डिंग. 9th फ्लोअरला आहे. 901. ओके. आणि एरवीचं आता एक्झिबिशन नंतर इथे त्याच्यानंतर पण कधी पण येऊ शकतात. हा आमचं हेड ऑफिस आहे. ओके. आणि आमची ब्रांच आहे दिल्लीला. अच्छा दिल्लीला. ओके. इथे एरवी तुम्ही येऊ शकता. वीकडेजला आणि टायमिंग काय असतं तुमचं? चालू आहे मॉर्निंग 10 to 6. 10 to 6 असतं. म्हणजे कोणाला घ्यायचं असेल तर 10 to 6 मिळून तुम्ही परचेस करू शकता. मग तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करून देता म्हणजे पूजा आणि करून एनर्जाइज करून देता. ते पण आहे प्लेस. ते भटजी बसलेले असतात. अच्छा. ते करून देतात. तर ते नावाने आणि गोत्राने जे आहे ते अभिमंत्रित करून देतात. ओके. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू.